नमस्कार बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या खात्याला 4,500 रुपये 3 महिन्याचे एकत्रित जमा करणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे. मात्र काही उतावळ्या न्यूज पोर्टलनी आणि काही फेक ब्लॉगरनी याबाबतच्या बातम्या लगेच छापूनही टाकल्या, देऊनही टाकल्या की या 12 जिल्ह्यात पैसे जमा झाले, त्या 12 बँकात जमा झाले, 5 मिनिटापूर्वी जमा झाले, अनेकांना SMS आले. तर ह्या सगळ्या खोट्या आणि चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या आहेत. अशा बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नका. 4,500 रुपये कोणत्या बहिणीच्या खात्याला जमा होणार आणि कुणाकुणाला जमा होणार याबाबत सरकारने अद्याप कुठलीही स्पष्टता दिली नाही. त्याच्यामुळं अशा चुकीच्या बातम्यांवर कुणीही विश्वास ठेवू नये. किती ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु 4,500 रुपयाबाबत जी काही घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे, तर जे काही वित्त विभाग आहे महाराष्ट्र शासनाचं, तर त्यांनी अनेक वेळा सरकारकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत की लाडक्या बहिणीचे पैसे खात्याला जमा करण्यासाठी वित्त विभागाकडे निधी नाही. मात्र सरकारनं त्या पैशाची तरतूद न केल्यामुळे या लाडक्या बहिणीचा 17वा, 18वा आणि 19वा हप्ता लांबलेला आहे आणि त्याच्यामध्ये सरकार पुन्हा चालढकल आणि ही योजना गुंडाळण्याची कशी कसरत करत आहे याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या 3-4 महिन्यात आला असेल की 18 सप्टेंबर रोजी गरज नसताना, कारण नसताना सरकारने घोषणा केली की बोगस लाभार्थी शोधण्यासाठी लाडक्या बहिणीला ई-केवायसी करणं बंधनकारक आहे आणि या तीर मारणाऱ्या सरकारनं नेमके या ई-केवायसीच्या माध्यमातून काय साध्य केलं हे त्या सरकारलाच माहित. की सरकारनं स्पष्टीकरण द्यावं की लाडक्या बहिणीची आम्ही अशी पडताळणी केलेली आहे की सरकारनं काय केलं की लाडक्या बहिणीचं पोर्टल लॉन्च केलं आणि त्याच्यावर त्यांना लाडक्या बहिणींना आधार क्रमांक टाकायला लावला, कॅप्चा कोड टाकायला लावला आणि त्याच्यानंतर आधारला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही याची फक्त पडताळणी केलेली आहे. आणि ते मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याला OTP आला. तो OTP सबमिट केल्याच्या नंतर 2 प्रश्न विचारले गेले की ते प्रश्न तुमच्या घरामध्ये कोणी अन्य लाभ घेणारा आणि नोकरीवाला आहे का नाही. तर हा प्रश्न मुळातच MPSCच्या विद्यार्थ्यांना समजणार नाही अशा पद्धतीचा गोंधळात टाकणारा हा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे बऱ्याच अडाणी महिलांचं तिथं कन्फ्युजन झालं. त्यांना होय सिलेक्ट करायचं की नाही सिलेक्ट करायचं हेच कळलं नाही. आणि दुसरा प्रश्न जो होता तर त्याच्यातही होय नाही सिलेक्ट करायचं होतं, त्याच्यामध्ये कुठेतरी गफलत झाली आणि मग गफलत झाल्याच्या नंतर जर सरकारला होय नाही या पात्रतेवर जर ह्या बहिणी अपात्र ठरवायच्या होत्या तर या बहिणींनी ज्यावेळेस लाडक्या बहिणीचा अर्ज भरलेला आहे तर त्यावेळेस सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे. मात्र या सरकारच्या विरोधात बोलावं कोण, कारण आम्ही जे निवडून दिलेले आमदार खासदार आहेत तर हे सुद्धा मूग गिळून गप्प आहेत. त्यांचेच ते कुठेतरी दलाल आहेत. ते फक्त सावडायला, लग्नाच्या कार्यक्रमाला आणि गावात आले तर फार तर मंदिरासाठी एखाद्या सभागृहाची घोषणा करतात, बाकी तुमच्या आमच्यासाठी ते काहीच करत नाहीत. सभागृहामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे की लाडक्या बहिणींनी आजच स्वतःच घोषणापत्र दिलेलं आहे की आमच्या घरामध्ये कुणीही नोकरीवालं नाही आणि जर असलं तसं जर पडताळणी आढळून आली तर ते पैसे पूर्ण वसूल करण्याचा अधिकार सरकारला आहे. मात्र सरकारनं मुद्दाम याच्याबाबत गोंधळात टाकणारे प्रश्न निर्माण केले आणि आता काल परवा कुठल्या तरी एका मंत्र्यानं घोषणा केली की अर्थ खातं आमच्याकडे आलं आणि आता आम्ही एकट्याच 3 महिन्याचे 4,500 रुपये या लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा करू. मात्र लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नसते. एखादं लहान छोटं बाळ आपल्या घरामध्ये एखादं खेळणं मागते, थया नाचते, तर त्यावेळेस आपण त्याची समजूत घालण्यासाठी त्याला काहीतरी खोटं खोटं सांगतो. त्या पद्धतीनं सरकार तुमच्या आमच्या भावनेशी, तुमच्या आमच्या भविष्याशी, तुमच्या आमच्या आयुष्याशी खेळत आहे, खेळ करत आहे. 500 रुपये देत नाही सरकार आणि त्या 500 रुपयासाठी PM किसानचे आज जमा झाले, उद्या जमा झाले, नमो शेतकरीचे आत्ता जमा झाले आणि सरकारकडे पैसाच नाही ह्या घोषणा केल्या. तर ह्या अशा योजना सरकारला जर चालवणं होत नसतील तर अशा योजना सरकारने देऊ नये. आम्हाला फक्त आमच्या कामाला, हाताला काम द्यावं आणि कष्टाला दाम द्यावं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव द्यावा, त्याला त्याच्या मालाचा दर्जा आणि गुणवत्ता ठरवण्याचा अधिकार द्यावा. हे जर दिलं तर सरकार पुढे आम्हाला हात पसरायची गरज उरणार नाही. मात्र या सरकारला हे कोणी सांगावं आणि कोणी बोलावं, आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचणार नाही. आवाज फक्त एवढाच पोहोचेल की हे असं इथं बोलत असताना एखादा शब्द जर वेडा वाकडा गेला तर लगेच एखाद्या भक्ताला राग येईल आणि तो एखाद्या पोलिसात तक्रार देईल. हे मात्र या देशामध्ये सातत्यानं घडतं आहे. इथलं जे काही सिस्टम आहे तर ते सिस्टम गेंड्याची कातडी पांघरून पूर्णपणे बधीर झालेलं आहे.
याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.